श्री स्वामी समर्थ. आपण आपल्या कुलदेवीची सेवा कशासाठी करायला पाहिजे ते मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे. ज्यावेळेला आपल्यावरती कर्ज असतं, आपल्या घरात लक्ष्मी टिकत नाही किंवा आपली नोकरी गेलेली असते, धनसंपत्तीचा अभाव असतो, तसेच मुलांना पण अभ्यासात प्रगती नसते किंवा लग्न होत नसतं किंवा वंशवृद्धी होत नसते, घरात आजारपण वाढलेलं असतं, आजारपणामध्ये तुमचं भरपूर कर्ज होतं किंवा दवाखान्याला पैसे जातात, अशा वेळेला आपण आपल्या कुलदेवीची सेवा आवर्जून केली पाहिजे. तर कुलदेवीचे दोष आपण जर वर्षानुवर्ष जाऊन तिचा मानसन्मान केला नाही तर हे दोष वाढीस लागतात. म्हणून आपण मंगळवार शुक्रवार देवीचं श्रीसूक्त वाचावं, देवीला अभिषेक करावा, 16 वेळा श्रीसूक्त वाचलेलं फार उत्तम. तसेच देवीच्या टाकाला आपण अत्तर लावावं, पांढरी फुलं वाहावी. ह्याच्यामुळे आपल्या घरामध्ये धनलक्ष्मी अखंड येत राहते. लक्ष्मी अखंड टिकून राहण्यासाठी वर्षातून एकदा आपण तिच्या मेन ठिकाणी जाऊन तिचा मानसन्मान केला पाहिजे. तर शास्त्रधर्माप्रमाणे आपली कुलदेवी तुळजाभवानी, महालक्ष्मी, वणीची सप्तशृंगी असू शकते किंवा माहूरची आपली रेणुकामाता असू शकते. तर त्या ठिकाणी आपली कुलदेवता आहे तिथे जाऊन तिचा मानसन्मान केला पाहिजे. तिला आपण 16 अलंकारांनी तिचा मानसन्मान केला पाहिजे. तसेच देवीचे जे नवरात्र येतं, चैत्र नवरात्र, अश्विन नवरात्र, त्यावेळेला आपण तिची सप्तशती पाठाची सेवा केली पाहिजे. तसेच आईचा जोगवा दिला पाहिजे, घरामध्ये अखंड दिवा लावला पाहिजे. तरी नवरात्रीची मी अखंड 9 दिवस देवीची सेवा तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुमची कुलदेवी तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमच्या घरात अखंड लक्ष्मी राहील, धनधान्य येईल, आजारपण दूर होईल, मुलांची प्रगती होईल. तरी तुम्ही तो पुढचा व्हिडिओ माझा नक्की बघा. श्री स्वामी समर्थ.